नमस्कार. निफाड तालुक्याच्या एकदम टोकाशी आलेलो आहोत आपण. इकडनं जिथे हा डाळिंबाचा बाग संपतो त्याच्या पलीकडे सिन्नर तालुका सुरू होतोय. तुमच्या मागे जे आहे तो आहे टोमॅटोचा बाग. त्या टोमॅटोच्या मागे आहे तो आहे मात्र कालवा, हा कादवा धरणाचा. हे सगळं असलं तरी या शेतामध्ये हे डाळिंब हा टोमॅटो घेण्यासाठी जवळजवळ 4 किलोमीटर पासून एक पाईपलाईन आणायला लागली. ज्यांच्या शेतात आपण उभं आहोत, ज्यांनी ही सगळी पाण्याची कसरत करतायत ते दादा आपल्या बरोबर आहे. दादा नमस्कार. काय नाव नमस्कार. तुमचं? संतोष तुळशीराम बाजारे. आणि आपण कुठे आहोत? कुठे आहे मुक्काम पोस्ट माळसाकोरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आता हे माळसाकोरेचं तुमचं जे शिवार आहे हे अगदी कादव्याच्या या कॅनॉलच्या लगत आहे. कडवा कॅनॉलच्या लगतच आहे. कडवा कॅनॉल मध्ये आमचं 75 आर क्षेत्र गेलेले. हा, म्हणजे पूर्वीचं. हो, जेव्हा हं. कॅनॉल जायचा होता त्यावेळेस त्याच्यात 75 गुंठे क्षेत्र आपलं कॅनॉल साठी गेलेले. हा, पण मग हा कॅनॉलचा तुम्हाला काय फायदा झालाय? या कॅनॉलचा फायदा तसा पावसाळ्यातच होतो. हा, कारण या कॅनॉलच्या पाण्याचं नियोजन हे चुकलं जातं कुठंतरी. कॅनॉलची क्षमता म्हणजे जे धरण ज्या धरणातून हा कॅनॉल येतो, कडवा धरण, जे तिथून मला वाटतं 80 किलोमीटर पर्यंतच आमचा पॉइंट असेल हा. इथपर्यंत जे पाटाला पाणी येतं, पण ते पावसाळ्यातच फक्त त्या धरणातून येऊन सोडण्याचं काम होतं. पावसाळ्यात या पाण्याची काही जास्त काही गरज नाही राहत. वरतून पाऊस असतोच, त्याच्यामुळे जास्त पाण्याची गरज राहत नाही. खरी गरज असते आम्हाला जानेवारी पासून पुढे. पण जानेवारी पासून पुढे पाण्याची गरज असताना या कॅनॉलला त्यावेळेस पाणी सुटलं जात नाही. यावेळेसची काय परिस्थिती होती? यावेळेस आम्हाला दिवाळीच्या वेळेस म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मध्ये याला पाणी सोडलं होतं. तर त्यानंतर 45 दिवसाचं रोटेशन आम्हाला आमच्या दोन्ही आमदारांनी, सिन्नरचे आमदार आणि दोन्ही मतदारसंघात हा कॅनॉल गेल्यामुळे सिन्नरचे आमदार आणि आमचे निफाडचे आमदार या दोन्ही आमदारांच्या विचाराने हा कॅनॉल 45 दिवस त्यांनी रोटेशन आम्हाला कबूल केलं. परंतु नंतर म्हणे आपल्याला हे दिवस कमी करायचे, आता पाण्याची काही जास्त गरज नाहीये, तर हे पाणी आपण फेब्रुवारी नंतर देऊ. म्हणजे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना त्याची पिण्याच्या पाण्याची तरी इथं म्हणजे कमतरता भासणार नाही किंवा जनावरांना चाऱ्या पाण्याची तरी व्यवस्था होईल. परंतु जानेवारी नंतर या कॅनॉलला पाणीच आलं नाही. म्हणजे पाणी येण्याची अशी परिस्थिती होती की इथले कॅनॉलचे पाटकरी अधिकारी सर्व आम्हाला सांगत होते का कॅनॉलला पाणी येणार आहे, तुम्हाला 21 दिवस रोटेशन 100% येणार आहे. त्या भरोश्यावर इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी म्हणजे माळसाकोऱ्याच्या असतील, भुशाच्या असतील, बागलवाडीच्या असतील, या कॅनॉलच्या म्हणजे करंजगाव पासून असेल, करंजगाव भेंडाळी इथून जे शेतकरी या कॅनॉलवरतीच पूर्ण अवलंबून, आणि त्यांना असं आश्वासन मिळालं म्हणून त्यांनी कांदे लागवड केली. कांदे लागवड 2 महिने झाली. त्यावेळेस पाणी कमी पडलं तर कॅनॉलला पाणी येणार, चाऱ्या बिऱ्या उकरल्या, त्यांनी सर्व काही केलं, परंतु पाणी काही आलं नाही. म्हणजे त्या लोकांना तो खर्च करून उलटा पाणी न मिळालं. शेवटचे 2 महिने जे 1 महिनाभर जे पाणी मिळालं पाहिजे होतं ते पाणीच नाही मिळालं. ते पाणी नाही मिळाल्यामुळे त्यांचं ते अजून तोट्यात गेलं, नुकसान झालं आणखी. पण आता तुमच्या शेतात तुम्ही जे घेतलंय तो आहे टोमॅटो किंवा हा डाळिंब, याला पाणी लागतंय. तुम्ही हे नियोजन कसं केलंय? मॅडम, ही खूप जुनी कहाणी. 10 वर्षापूर्वी मी असाच एक तरुण शेतकरी म्हणून जिद्द घेऊन या ठिकाणी आलो की आपण कुठंतरी जिथं खडकाला लात मारू तिथं पाणी काढू, अशी धमक माझी 10 वर्षापूर्वी माझ्यात होती. अजूनही ती काही प्रमाणात आहे. त्यावेळेस आमच्या 3 भावांचं कुटुंब असताना वडिलांनी वाटणी केली. इथं कुठेही काही झाडं वगैरे निळं म्हणजे तुम्हाला सावलीत बसायला सुद्धा इथं जागा मिळाली असती, अशी परिस्थिती या ठिकाणची होती. मग मी म्हटलं आपल्याला ठीक आहे, चला आपण संघर्ष करू, काहीतरी करू, कुठून तरी पाणी आणू. आपण जमीन तर काय वाढू शकत नाही, पण पाणी वाढू शकतो. आपण पाणी कुठून तरी आणू शकतो. आहे आपल्याला नदीचं जवळ, आमच्या 4-5 किलोमीटर नदी वाहते, कुठेतरी विहिरीला जाग घेऊ आणि आणू. त्यानंतर पण संघर्ष करत असताना मी आल्याच 2 वर्ष मला विहिरीला पाणी थोडं बरं वाटलं. मी द्राक्ष बागाची लागवड केली, 2.5 एकर द्राक्ष बाग लागवड केली. 1-2 वर्ष द्राक्ष बाग व्यवस्थित पार पाडला. परंतु नंतर अशा दुष्काळाच्या जळा येत गेल्या. मग नंतर काही 2 वर्ष तर बागच आला नाही त्याला, कारण उन्हाळ्यात पाणीच नाही मिळालं, ते बाग आला नाही. मी 15 लाख रुपये कर्ज काढलं होतं स्टेट बँकेचं. म्हटलं आता ही कर्ज तर आपण फेडू शकत नाही, जमीन विकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हटलं चला या वर्षी आपण काहीतरी टँकरच्या माध्यमानं पाणी वाहू. मग माझा एक कामाला ठेवलेला मुलगा होता, त्यांनी आणि मी दोघांनी दररोज 10 टँकर इथं आणायचे, या विहिरीत टाकायचे. या विहिरीत टाकायचं 10 मिनिटं टँकर भरायला लागतो, खाली करायला तो 9 मिनिटात खाली होतो, आणि विहिरीने उचलायला गेलं 5 मिनिटात तो टँकर संपतो. म्हणजे असं 10 टँकर जर आणले तर कमीत कमी 50-1 मिनिटं आमची मोटर चालायची.
त्याच्यावर मी तो द्राक्ष बाग लागवड म्हणजे लावून धरला. त्यावेळी द्राक्षाचं जेमतेमच उत्पन्न झालं, परंतु गारांचे संकट, इतर संकट, पाण्याचं संकट कुठेतरी गेलं नाही. 2013-14 मध्ये परत गारपीट झाली आमच्याकडे मार्च मध्ये. त्या संकटात निघत कुठे नाही तर निसर्गाची अवकृपा झाली. त्यानंतर हळूहळू म्हटलं आता हे काय आपल्याला शक्य नाही. आपल्याला जे दिवस आहे आपल्या मुलाबाळांना हे दिवस राहतील, कालावकालांच्या भरोश्यावर आपलं जीवन जगणं चुकीचं आहे. आपण जे डेव्हलपमेंट करतोय हे कुठेतरी आपलं चुकीचं नियोजन होऊन राहिलं. मग मी माझं एक एकर क्षेत्र होतं, आमचे चुलत बंधूचे, त्यांना म्हटलं मला विकायचंय बाबा, मला पाणी आणायचंय. बरेच जणांचं मी ज्येष्ठांचा सल्ला घेतला, ते पण काय अडचण नाही, तुला 10 एकर क्षेत्र आहे म्हणे, उरलेलं 1 एकर क्षेत्र विकायला काहीच अडचण नाही. मग क्षेत्र मी विकून टाकलं, तिथं विहिरीला जागा घेतली आणि तिथून पाणी इथपर्यंत आणलं. म्हणजे तुम्ही जिथे पाण्याचा स्रोत आहे त्या नदीच्या जवळ विहिरीला जागा घेतली, तिथे विहीर खोदली आणि त्या नदीमधनं विहिरीत पाणी टाकलं. आणि त्या विहिरीतनं पाईपलाईन करत करत तुम्ही पाणी इथपर्यंत आणलं. त्या खूप मोठा 4-1 किलोमीटरचा पाण्याचा प्रवास करत पाणी इथपर्यंत आणलंय. याला खरोखरच जिद्द म्हणावी लागेल की इथल्या पाण्याच्या भरोश्यावर न राहता आपल्या शेतीसाठी आपण पाणी उपलब्ध करून घेण्याची ही जिद्द, आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथे हे टोमॅटो आणि हा डाळिंब दिसतोय. आता याचं काय सायकल, याला किती पाणी लागते? याला तसं मॅडम तसं हे पीक असं आपण याला डोंगरी किंवा रानटी झुडूप म्हणतो आपण याला, परंतु तशी परिस्थिती आता राहिली नाही. जसं क्लायमेट बदललं, निसर्ग बदलला, तसं झाडांना सुद्धा आपली ताकद बदलवली. नाही तर याला एकदम कमी पाणी लागत होतं पहिलं, परंतु आता याला दिवसाड 2 तास पाणी लागते. याच्या ज्या सेटिंगची अवस्था ज्या असते त्या दिवसाड याला 2 तास पाणी लागतं ड्रिपने, इनलाईन ड्रिपने. दोन्ही बाजूने इनलाईन ड्रिप आहे, त्याला मल्चिंग केलेलं आहे, पाऊस पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून असं आहे. हे तुम्ही नैसर्गिक मल्चिंग केले? हो, आपल्या चिपटाच्या गाठी आणून. चिपटाच्या. आणि तिथे तुम्ही आता समोर टोमॅटो लावलेला? हो, टोमॅटो मध्ये पेरूची लागवड. आंतरपीक म्हणून हे पेरू घेतलेलं आहे? नाही, आंतरपीक म्हणून आपलं मेन पीक पेरू आहे. अच्छा, आंतरपीक म्हणून आपण टोमॅटो घेतलंय. बरं, मुख्य पीक हे पेरू आहे. हे आता छोटी छोटी झाडं जी दिसतात तुम्हाला ही मध्ये 2 महिन्याची झाड आहे, 2 महिन्याची झाड आहे. आणि आंतरपीक म्हणून टोमॅटो घेतले. आता टोमॅटो नंतर आपल्याला आपलं पेरूचं म्हणजे पेरूचा बाग. आणि आता हा टोमॅटो सुद्धा तुम्ही म्हणताय व्हरायटी याची वेगळी आहे? हो, तैवान पिंक आहे. नाही, पेरू तैवान पिंक आहे. हो, पेरू तैवान पिंक. टोमॅटो काय? टोमॅटो आता ही शाहू व्हरायटी, याला चक्री पण म्हणता मार्केटमध्ये, देशी पण म्हणता, आणि ही जुनी देशी सेगमेंट मधली व्हरायटी मॅडम. कारण हिचा जो आपण खुडल्यानंतर हा जो देठ असतो, हा देठ हिला असाच असतो. हा देठ गळत नाही. तुम्ही असं तोडायला जरी गेले तरी हा गळत नाही लवकर. म्हणजे हे न गळल्यामुळं याची किपिंग क्वालिटी इतकी छान असते, आणि ज्या फळाला कुठे प्रकारचे छिद्र तयार होत नाही, त्याच्यामुळे ही फळ सुकत नाही लवकर. लांबच्या मंडीला 8 दिवसाच्या मंडीला सुद्धा उन्हाळ्यात हा माल पोचला जातो. म्हणजे याची मागणी उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात कोणत्या ऋतूत ही चांगली. आता एवढे कष्ट करून एवढ्या लांबून पीक पाणी आणून तुम्ही आता हा जो आंतरपीक म्हणून घेतलेला टोमॅटो आहे हा जरा तुम्हाला बरा भाव देतोय? नाही, तसा भाव कष्टाच्या हिशोबाने भाव काहीच नाही. मी फक्त तुलना केली, इथून इकडे तो 62-42 आहे सिजंटा व्हरायटीचा. त्याला 100 ते 150 रुपये मार्केट आहे, याला 150 ते 200 रुपये. म्हणजे त्याच्यापेक्षा याला मार्केट 50 रुपये वाढ, मार्केट वाढवाय असं नाही म्हणायचं. अच्छा, फक्त त्याच्यापेक्षा याला तुलनेत वाढवाय याला. बरं, एकंदरीतच सगळेच कष्ट जास्त आहेत. सगळाच खेळ पाण्याचा आहे. शेजारी कालवा आहे, पण शेतीला पाणी हे 4 किलोमीटर पासून आणायला लागतंय. या परिसरातल्या शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे की यांना पाणी उशाशी, पण तरी सुद्धा कोरड घशाशी अशीच परिस्थिती आहे.